आपल्या भेटीला आलाय. जो संघ जिंकणार तो थेट धडक देणार सेमीफायनल मध्ये, जो संघ हारणार तो डीपीएल मधून आपलं या ठिकाणी पुढचं जो विजयाचा जो रणनीती आहे ती आपण या ठिकाणी मुकणार आहात. या ठिकाणी डीपीएल टाटा प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज दिल्या आहेत त्या पोलीस बाई संघटनेचे अध्यक्ष मुकेश भोगटे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी जो बोकड आहे तो अर्थातच रॉयल ग्रुप यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. रॉयल ग्रुप म्हणजे अर्थातच आपण पाहतो एका बाजूला सतीश जाधव, संतोष मोरे, महेंद्र रटाडे, त्याचप्रमाणे नामदेव शेलके, उमेश खैरे, रुपेश रटाडे, दत्ता भोगटे, त्याचप्रमाणे महेश भालेकर, चंद्रकांत जाधव, महादेव मस्कर, बालकृष्ण रटाडे आणि महेश भालेकर आणि त्याचप्रमाणे आमचे विल्याचे भाऊजी यांच्या माध्यमातून हा बोकड देणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक मनापासून खूप खूप आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज मालिकावीरसाठी हर्ष योगेश भगत यांच्याकडून स्पोर्ट सायकल, फलंदाजासाठी तुकाराम भोगटे, रॉ तालुका सरचिटणीस यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल, त्याचप्रमाणे गोलंदाजासाठी प्रवीण भोगटे आणि महादेव मस्कर यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी सायकल, त्याचप्रमाणे बेस्ट फिल्डरसाठी कूलर सुरेश रटाडे आणि रोशन रटाडे, त्याचप्रमाणे प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी सेंबरदास निर्लॉन कंपनीचे अध्यक्ष महेंद्र रटाडे यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचं किताब देणार आहे ट्रॉफीच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचसाठी थंडा जो रोहन मस्कर आणि मंदार मामुगडे यांच्या माध्यमातून, त्यासाठी मॅचसाठी उपलब्ध असलेले चेंडू आहे ते मिथुन मालुसरे यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर या वैयक्तिक बक्षिसासाठी ज्या ट्रॉफी आहेत तर रॅम्बो अर्थातच राम भोगटे यांच्या माध्यमातून. आणि महत्वाचं काम पहा ना, ज्या ठिकाणी महत्वाचं तुम्ही डीपीएल मध्ये काय काय दिलंय, तुम्हाला ट्रॉफी दिली आहे, सायकल दिली आहे, बऱ्याचशा गोष्टी दिल्यात, पण महत्वाचं काम काय, पुण्याचं काम म्हणजे पाणी देण्याचं काम अर्थातच आमचे मित्र राहुल फाटक यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे 30 डझन केली विशाल माने, सिद्धू मोरे आणि विशाल कदम, योगेश पटपुडे यांच्या माध्यमातून देण्यात आले. संपूर्ण देणगीदारांचे मनपूर्वक मनापासून हार्दिक असं स्वागत. या पुढील मॅच साठी प्रत्येक विकेट साठी रॅम्बो फायटर्स राम भोगटे आणि सुरेश पोलेकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये, अर्थातच म्हणजे प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती अर्थातच अलंकार जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सहभाग नोंदवला असा साहिल जाधव एका बाजूला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला अलंकार जाधव पहा लेदर क्रिकेट मध्ये कमी वयामध्ये ज्याने आपल्या नावाची छाप सोडले असा अलंकार धाटाव गावाला बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला साहिल जाधव नॉन स्ट्राईक एंडला विस्फोटक फलंदाज अर्जुन शेलके सुद्धा पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू, ओ हो काय गोलंदाजी चालली मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की पहिला चेंडू काय हाताळला आणि दुसरा चेंडू काय हाताळला त्याचा रिमिक्स पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी आपण हायलाइट म्हणतो ती हायलाइट पाहायला मिळाली. लगातारचे 2 चेंडू साहिलच्या डोळ्यासमोर न गेले आणि साहिलला काहीच करता आलं नाही. तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, केलं तरच तुम्हाला या प्रतियोगितेमध्ये तुम्हाला आपलं स्थान कायम ठेवता येईल. पहा स्वयं ब्लास्टर संघासाठी खेळत असताना महत्वपूर्ण मॅच डू अँड डाय करो या मोरो नॉकआउटचे सामने खेळताय, त्याच्यामुळे तुम्हाला जिंकणं आणि जिंकणं असे फटके तुम्ही त्याच्या विरुद्ध खेळू शकत नाही. अवांतरी धाव असली तरी देखील चेंडू साहिल तुम्ही बीट झालात. पहा बॅटला बॉल लागला नाहीये, अवांतरी धाव हा निश्चित आहे, मात्र या ठिकाणी चेंडूला काय व्हेरिएशन होता, चेंडू वरती काय स्पीड होता हे खूप महत्वाचं आहे. कारण की तुमच्या 3 चेंडू मध्ये अजूनही बॅटला बॉल शिवला नाहीये, म्हणजे कुठेतरी तुम्हाला धावांपासून वंचित ठेवलाय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू, ओ हो लाजवाब गोलंदाजी. पहा डोळ्याचं पारणं फिटतंय तोपर्यंत चेंडू सरळ सिद्धांत मोरे याच्या हाताखाली विसावलाय. काय स्पीड आहे गोलंदाजीला. पहा लेदर क्रिकेट खेळण्याचा फायदा काय असतो मित्रांनो, तो लेदर क्रिकेट खेळण्याचा फायदा हा आहे.
पहा कमी वयामध्ये अतिशय नावारूपाला आलेला खेळाडू. टेनिस क्रिकेट सध्याच्या घडीला कमी खेळतोय, लेदर क्रिकेट जास्त खेळतोय. त्याचा ऍडव्हान्टेज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओ, 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 कोणाला 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 बीट केलाय? स्वयं राष्ट्र संघाचा संघनायक, स्वयं राष्ट्र संघाचा आयकॉन खेळाडू बिना खाता खोलता जातोय मैदानाच्या बाहेर. पहिला हादरा स्वयं राष्ट्र संघाला, पहिला गडी गारत साईल डगआउट. या खेळाडूच्या नावावरती 15,000ची बोली लावली सिद्धार्थ मोरे यांनी. ओम पॉवर हिटर संघाच्या संघनायकाने काय या खेळाडूला आपल्या कोट्यात घेतलं त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकण्याचा या ठिकाणी एक मोठा भीमकाय पराक्रम अर्थात अलंकार यांनी केलंय. कारण की त्याला माहिती आहे, कारण की आपल्याला कोणत्या थाटणीची गोलंदाजी करायची आहे. 3 चेंडू एक धाव ती देखील अवांतरित. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, हितेश उर्फ फरसान. अलंकारचा पुढचा चेंडू. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो माझा ज्ञान राजा सुपुत्र. काय गोलंदाजी आतापर्यंत झाली डीपीएल मध्ये, डोळ्याचं पारणं फेडणारी नेत्रदीपक गोलंदाजी अर्थातच अलंकार जाधव याच्या माध्यमातून पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका टांस पहा त्याचा. जरी येत असला स्लो गोलंदाजीवरचा रनअप स्लो असला तरी त्याची स्ट्रॉंग आर्म किती मजबूत आहेत हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वा वा वा, कौतुकास पात्र. 6 चेंडू टाकले, 6च्या 6 चेंडू त्याने अतिशय निर्णायक टाकले. फक्त आणि फक्त एक वाईट चेंडू टाकला आणि एक विकेट घेतला. पहा जर वाईट नसता तर या डीपीएल मध्ये इतिहास त्यांनी त्याच्या नावावरती केला असता, अर्थातच मेडन ओव्हर टाकण्याचा. खरोखर कौतुकास पात्र आहे. काय पाहिजे सिद्धार्थ मोरेला अजून? याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे? पहिला षटक जर तुमचा निर्णायक असेल, पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ एक गडी बाद करून 1 धावा असेल आणि प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू जर मैदानाच्या बाहेर असेल तर अर्थात सिद्धार्थ मोरे यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडलाय ना. मात्र या ठिकाणी अर्जुन आहे, अर्जुन वरती, अर्जुनला तो बाण आहे, तो बाण अक्षरशः रोवायचा आहे. मात्र अर्जुन न बाण न माशाचा डोला फोडता जातोय मैदानाच्या बाहेर. मोठा हातरा पहा, घर फिरले ना की घराचे वासे सुद्धा फिरतात. दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर. अर्जुन सारखा महत्वपूर्ण खेळाडू तो बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले संजय शेलके. हा मुलगा बाद झाल्यानंतर बापाच्या खांद्यावरती दोरा आहे. बाप आणि मुलगा खेळणं किती सौभाग्याचं आहे हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. प्राऊड निश्चित संजय शेलके असणार आहे. पुढचा चेंडू अतिशय खोलातला चेंडू. स्वप्नील शिंदे चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी एक नेत्रदीपक क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या कितीने पुढे सरकणार, धाव संख्या किती उभी राहणार यात मात्र अजूनही खूप मोठी शंका आहे. कारण की ज्या गोलंदाजीचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय ओम पॉवर हिटर्स या माध्यमातून, ओ 2 धाव, तिसरी धाव सुद्धा पूर्ण.
तीन धावा यशस्वीरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी दोन धावा होऊ शकल्या असं त्या ठिकाणी तीन धावा होत आहेत. तीनच्या सरासरीने धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवरती. संत गतीने धावसंख्या पुढे जाते. राजेंद्र मोरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. राजेंद्र मोरे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे धाटाव ग्रामपंचायतीचे आमचे कर्मचारी कोणतंही काम असू द्या ते निश्चितच मनापासून आणि नीटनेटकेपणाने पार पडत असत. ते आमचे कैलास जी शेलके यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे विलास मोरे यांनी सुद्धा यायचं आहे. आंबिस्ते ना मोरे आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. पुढचा चेंडू सामना करेल फरसान. बडॉफच्या साईडने टटवलेला चेंडू नरेश मस्कर आहे त्या ठिकाणी. अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरीमध्ये या ठिकाणी धावा कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरीने काम बनणार नाहीये. तुम्ही कोणती मॅच खेळताय तर या ठिकाणी करो या मुलं डू अँड डाय या ठिकाणी नॉकआउटची मॅच खेळताय. हराल तर वर्षभर आपल्याला वाट पाहायला मिळेल. जिंकाल तर या प्रतियोगितेमध्ये आपलं स्थान कायम राहून सेमीफायनलमध्ये धडक मारणार. संजय शेलके पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर हार्दिक यावेळेला सांगतायत धावसंख्या धावफलकावरती 8. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली तर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. म्हणजे धावसंख्येचा आलेख पाहिला तर 12 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 8 धावा. पहा जर ह्या षटकामध्ये जर 18 ते 20 धावा जर आल्या तर मॅचमध्ये रंगत येणार आहे. स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक आहे. हितेश उर्फ फरसान आणि संजय शेलके यांना सुद्धा माहिती आहे. इथून जर तुम्ही तुमच्या वर्षभरातली बेस्ट जर देणार नाहीत तर स्पर्धेला मुकावं लागेल. इथून जर तुम्ही तुमचे एफर्ट जर दिलेत तर निश्चितच तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यामध्ये यश प्राप्त होईल. त्याच्यामुळे 6 चेंडू तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या 6 चेंडूमध्ये जास्तीच्या धावा कमवणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरं षटक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा काही तितकासा संपर्क राहिला नाही. एक निर्धाव पद्धतीची गोलंदाजी श्रीकांत याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहा अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 8 आहे. श्रीकांतचा पुढचा चेंडू ओहो अति वेगाचा चेंडू होता. आधीचा चेंडू पाहिला तर खूप स्लो होता. तदनंतरचा चेंडू मात्र या ठिकाणी अति वेगाचा राहिलाय. पहा ही गोलंदाजीची वैविध्यता आणि या ठिकाणी कलात्मकता असते. कारण की तुमच्या हातामध्ये 6 चेंडू फेकण्याचा या ठिकाणी मानस असतो. तो तुम्ही धाडस करता पण ते कसे हाताळता हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे जीवनामध्ये तुम्ही काय करता आणि कसे करता याला महत्त्व असतं. त्याच्यामुळे जीवन जगत असताना सुद्धा तुम्ही कशा रीतीने जगता याला सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये तुमच्याकडे काय आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही काय करू शकता, फलंदाजी करत असताना तुम्ही कसे फटके खेळू शकता, गोलंदाजी करत असताना तुम्ही कशा थाटणीची गोलंदाजी करू शकता हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे निर्धारित षटकामध्ये तुमचं कौशल्य दाखवणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि ओल्ड इज गोल्ड मैदानाच्या आतमध्ये संजय शेलके यांनी आपलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. बॅकफुटला येऊन पंच केलाय मिड ऑफच्या साईडने. सेकंड स्लिपला जो खेळाडू तैनात होता त्याच्या डोक्यावरून हा चेंडू सरळ सीमारेषा पार गेलाय आणि आलाय चौकार. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. संजय शेलके यांचं कौतुक करावं लागेल. पहा टीम अडचणीत असताना अडचणीच्या काळामध्ये अशा पद्धतीचे फटके सजवणं आणि रन कमवणं हे खूप महत्त्वाचं असतं. पहा पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच केलाय. त्या ठिकाणी खेळाडू आहे आणि एक धाव या माध्यमातून या ठिकाणी धावफलकावरती अर्जित केली. 14 धावा या धावफलकावरती अर्जित केल्यात. या फटक्यामध्ये जर 6 धावा आल्या तर निश्चितच काहीतरी मॅच मध्ये राहील हे मात्र स्पष्ट आहे.
पहा या चेंडूवरती 6 धावा आल्या तर तब्बल 20 धावा होतील, 21ला विन होईल. या चेंडूमध्ये 4 धावा आल्या तर 18 होतील, 18ला 19 कराव्या लागतील. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय पहा. चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून गेलाय. नरेश मस्कर आहेत त्या ठिकाणी. मात्र फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी मिळतात आपल्याला आणि आउट. OUT आउट. 16 धावा आणि 17 धावांचं टार्गेट म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 17 धाव्यांचं माफक असं आव्हान असणार आहे ओम पॉवर हिटर्स या संघासमोर. चला पहिली सेमीफायनल DPL धाटाव प्रीमियर लीगची पहिली सेमीफायनल कोणता संघ खेळणार तर एका बाजूला आरोही 11 तर दुसऱ्या बाजूला SR वॉरियर्स. एका बाजूला भावेश टमके हॅरी जाधव डीजे मास्टरने कोणत्या पद्धतीची गाणी वाजवलीत हे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी मी पुढचं सूत्र संचालन करण्यासाठी आमचे मित्र प्रतीश भोगटे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय तर डू ऑर डाय असा हा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. फर्स्ट बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर स्वयं ब्लास्टर संघाने फक्त 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 17 धावा बनवल्यात आणि 18 धावांचं आव्हान 16 धावा बनवल्या, 17 धावांचं आव्हान उभं केलंय ते ओम पॉवर हिटर संघासमोर. ओम पॉवर हिटर संघ आपण पाहिलं तर मागचे 2 वर्ष टाटा प्रीमियर लीग मध्ये त्यांची एंट्री पाहायला मिळाली आणि सलग 2 वर्ष हा संघ मात्र चॅम्पियन ठरलाय. या वर्षी देखील आपण पाहिलं तर पहिली मॅच जिंकली होती, सेकंड मॅच मध्ये आपण पाहिलं तर क्लोज एन्काउंटर पाहिलं आणि कुठेतरी मॅच ती सुपर ओव्हर मध्ये गमवायला लागली. पण डू ऑर डायच्या मॅच मध्ये चांगलं कमबॅक केले. गोलंदाज अलंकारचं कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामधील एक इकॉनॉमिकल बॉलिंग त्यांनी केली आहे. डू ऑर डायच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये अवघी 1 धाव खर्च केली, ती ही अवंतर धाव खर्च केली आहे आणि समोरच्या टीमचा आयकॉन प्लेअर कॅप्टन आपण पाहिलं तर साहिल जाधवला त्यांनी बाद केलं. लो स्कोरिंग टोटल आपण पाहतो जिथे 17 धावा डिफेंड करण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं शतक घेऊन आलाय गोलंदाज टीमचा कॅप्टन आयकॉन प्लेअर साहिल जाधव. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय तर श्रीकांत कदम आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी त्यांनी देखील केली आहे. पहिला बॉल सन्मान दिलाय, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी साहिल करतोय. रुपेश भाऊ आज आपण पाहिलं तर खूप सारे नवीन प्लेयर्स आपण डीपीएल मध्ये पाहिले, कारण की जेव्हा जेव्हा डीपीएल येते तेव्हा तेव्हा नवीन यंगस्टर आपल्याला भेटत असतात. आज आपण पाहिलं तर गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये अलंकार जाधव याने कुलाड क्रिकेट असोसिएशन गाजवलं होतं. आज देखील त्याची गोलंदाजी आपण 10,000 गोलंदाजी देखील पाहिली. पण काहीच आपण म्हणूया की चंप्याने देखील चांगली गोलंदाजी आज केली आहे मॅच मध्ये. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मी सकाळच्या सत्रामध्ये जो उल्लेख केला होता, राज शेलके एक युवा आणि उमदा गोलंदाज आहे. टाटा पहिला सेकंड लेफ्ट आर्म गोलंदाज ज्याच्याकडे दोन्ही कट टाकण्याचा त्याच्याकडे जी शैली आहे, अर्थातच ती पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये मी पाहिली होती. दोन्ही लेग ब्रेक टाकले, दोन्ही
एक लेग ब्रेक एक ऑफ ब्रेक दोन्ही टाकण्याची कौशल्यता प्लस ऍडव्हान्टेज म्हणून त्याच्याकडे असलेली लेफ्ट आर्म पद्धतीची गोलंदाजी म्हणजे धाटाव गावामध्ये यंगस्टरचं खूप मोठं भरणं आहे. त्याच्यामुळे धाटाव गावाचं क्रिकेट खूप महत्वाचं आहे आणि उज्ज्वल. नक्कीच आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला कटिंग गोलंदाजीचा बादशाह आपण म्हणूया की फिरकीचा जादूगर साहिल जाधव मैदानावरती गोलंदाजी करतोय की सातत्याने आपण पाहतो तर लेग कटर ऑफ कटर असतील वेगवान चेंडू असेल व्हेरिएशनचा वापर केला जातो त्याच्या माध्यमातून. आता देखील आपण पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय 5 धावा खर्च केल्यात कोणतीही जोखीम मात्र फलंदाज घेत नाहीयेत. असंच काहीसं आव्हान आपण पाहिलं तर ओम पॉवर हिटर संघासमोर सेकंड मॅच मध्ये होता जिथे विनर्सची मॅच झाली होती. पण शेवटच्या घडीला आपण पाहिलं तर सिद्धूची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे टीम मात्र कोलॅप्स झाली. या ठिकाणी आपण पाहिलं तर सिद्धू गेल्यानंतर मोठा प्रश्नचिन्ह होता की कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनला येईल. मात्र त्याने महेश पोटफोडे याच्यावरती विश्वास दाखवला. महेश कुठेतरी विसरले की काय, कारण की सुपर ओव्हर मध्ये जर लगातारच्या 2 विकेट गेल्या तर तुम्ही या स्पर्धेतून कोणतीच फलंदाजी करू शकत नाही. हा नियम त्याला माहिती होता की नाही हे मात्र खूप महत्वाचं होतं. नक्कीच डीपीएल मध्ये आपण आणखी एक गोष्ट पाहिली तर मिस फिल्डिंग. आमच्या टीमने देखील मॅच गमावली ती देखील मिस फिल्डिंगमुळे गमावली. त्यानंतर आपण पाहतोय तर सातत्याने जे कोणी प्लेयर्स क्रिकेट खेळत असतात टीममध्ये त्यांची जागा बनते पण त्या फिल्डर्स कडून देखील सातत्याने आज आपण पाहिलं तर मिस फिल्डिंग पाहायला मिळते. कारण की जेव्हा कोणी प्रॅक्टिसला येतं तेव्हा आपण पाहतो की बॅटिंग बॉलिंग झाली की किपरच्या मागे आपण जास्त प्लेयर्स पाहतो आणि त्याच कारणाने आपण म्हणूया की खूप साऱ्या मॅचेस आपल्याला जेव्हा बाहेर टुर्नामेंटसाठी जातो तेव्हा मिस फिल्डनी ते गमवाव्या लागतात. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर टाटा IPL ज्या वेळेला 2000 पाहिलं तर 21-22 ला चालू होती त्यावेळेला श्रेयस अय्यर यांनी एक मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की त्यांनी सुद्धा मॅच कॅच सुटल्या होत्या. त्याचमुळे त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की तुम्ही स्पर्धेमध्ये काय करता, तुमचे फलंदाज किती रन करता, किती बॅटिंग करता आणि किती गोलंदाज चांगली करता, याच्यापेक्षा तुमचे क्षेत्ररक्षण काय करतात हे खूप महत्वाचं असतं. कारण की क्षेत्ररक्षणाच्या खांद्यावरती पूर्ण दारोमदार असते. संघाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते. पहा ना ज्या वेळेचा सूर्यकुमार यादवचा तो काय झेल घेतला होता. नक्कीच आपण देखील आपल्या एरियामध्ये पाहिलं किंवा असोसिएशनचं क्रिकेट पाहिलं की एका टीम मध्ये 2 ते 3 ऑलराऊंडर्स असतात तेच बॅटिंग बॉलिंग करत असतात. एखादा प्युअर बॉलर असतो किंवा एखादा प्युअर बॅटर असतो. पण काही प्लेयर्सची अशी आपण पाहतो ना की माझेवडी संघाचा विकेट किपर एक आपण त्याला सातत्याने पाहतो की किपिंगच्या जोरावरती टीम मध्ये खेळत असतो. असेच काही असे खूप सारे संघ आहेत की त्यांच्यामध्ये क्षेत्ररक्षक म्हणून खूप साऱ्या प्लेयरची वर्णी लागते. नक्कीच मात्र ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिली ना प्रतीश तर आताच्या घडीला लो स्कोरिंग मॅच तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं. सिद्धूने सुद्धा पाहिलंय, सिद्धूने सुद्धा आणि श्रीकांत सुद्धा हेरलंय. कारण की आपण संघाचे 2 प्रमुख खेळाडू आपण गेल्यानंतर संघाची काय परिस्थिती होते ज्या ठिकाणी 7 चेंडू मध्ये 7 धावा सुद्धा होऊ शकत नाही. लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे हे दोन्ही खेळाडू संत गतीने खेळतात. एकेरी दुहेरीचं कन्वर्ट करतात. मात्र या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये सिद्धूला हाव आवरली नाही आणि पुन्हा एकदा सिद्धू मोठ्या धावसंख्या ठोकण्यापासून वंचित राहिलाय. सिद्धू बॅक टू दी पॅव्हिलियन. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सुरेख झेल टिपलाय. कारण की मॅच मध्ये सुरुवातीला तुम्ही प्रतीश म्हणतात की कॅचेस सुटल्यात मात्र अशा महत्वपूर्ण खेळाडूच्या कॅचेस पकडणं हे खूप महत्वाचं आहे आतापर्यंत. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस आपण पाहतो आणि फिल्डर्स आपण तिथे पाहिलं तर भुई होता. भुईने देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं. सिद्धू सारखा बॅटर आउट झालाय. वन डाऊनला आपण पाहिलं तर नरेश आलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 9 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय आणि इथे मात्र टीमचा कमबॅक होतोय. जेव्हा जेव्हा टीमचा सेनापती आउट होतो तेव्हा तेव्हा ती टीम कोलॅप्स होते आणि आपण पाहिलं तर वन डाऊनला आलेला फलंदाज तो देखील इथे गोल्डन डकचा शिकार होतोय.
फलंदाजांनी गाजवला. जिथे फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता असताना या फलंदाजांनी काल मॅच जिंकवून दिली. एक ऑलराऊंडरची भूमिका त्याने काल पार पडली आहे. आज देखील चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले, 2 फलंदाज बाद केलेत आणि सलग आपण पाहिलं तर तिसरा चेंडू येतोय की कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. बॉल टू रन मॅच चालली आहे. अशीच काहीशी मॅच आपण पाहिलं तर विनिंग मॅच मध्ये पाहिली होती, जिथे हॅरी जाधव एक सुरेख गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. 6 चेंडूने 8 धावा डिफेंड केल्या होत्या. आता देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता. बॉलला फक्त दिशा दाखवली आणि मॅचची पूर्णपणे दशा बदलली जाते चौकारांनी. पहा ना, रिप्लाय पाहू शकता. ज्या वेळेला सरळ फ्रंट फुटने खेळण्याचा प्रयत्न होता अलंकार जाधव यांचा. मिड ऑफच्या डोक्यावरून सरळ खेचलाय चेंडू. सरळ 1 2 3 बाउन्स चेंडू सीमारेषा पार गेलाय. पहा, ही मॅचची खरी खासियत आहे. ज्यावेळेला सिद्धांत मोरे आऊट झाल्यानंतर संपूर्ण दारोमदार आपल्या खांद्यावरती घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की आपण म्हणतो ना की संघाचा सेनापती मगाशी म्हटल्याप्रमाणे आऊट झाल्यानंतर थोडीशी परिस्थिती लडखडते. मात्र या ठिकाणी सुंदर झेल होऊ शकला असता. मात्र या ठिकाणी 3 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी या फटक्याच्या माध्यमातून अर्थातच सेमी फायनल मध्ये धडक मारणारा ओम पॉवर हिटर संघ हिट ठरलाय. विजयी संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे मनपूर्वक आभार, कौतुक आणि पुढल्या